नमस्कार, आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत। दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर मच्छी मार्केट समोरील रस्ता दुचाकीसाठी 8 दिवसांसाठी खुला करण्यात आला। खानापूर येथील मच्छी मार्केट समोरील रस्ता जो गेल्या काही दिवसांपासून बंद होता तो अखेर दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर 8 दिवसांसाठी खुला करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांनी, नागरिकांची, व्यापारी वर्गाची आणि प्रवासी वर्गाची सोय लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे। आज रविवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी हा निर्णय घेण्यात आला व रस्ता सुद्धा खुला करण्यात आला। सदर रस्ता बंद राहण्याचे कारण म्हणजे सरकारतर्फे शेतकऱ्यांना पूर्वसूचना किंवा नुकसान भरपाई न देता रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते। या अन्यायाविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन करत रस्ता बंद करण्याचा निर्णय घेतला होता। त्यामुळे खानापूरकडे जाणाऱ्या नागरिकांना व वाहन चालकांना जुन्या मलप्रभा नदी पुलावरून प्रवास करावा लागत होता। परिणामी प्रवासात मोठी गैरसोय निर्माण झाली होती। या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजपचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नेते संजय कुबल, जनरल सेक्रेटरी गुंडू तुपिनकट्टी, बाबासाहेब देसाई तसेच व्यापारी वर्गाचे प्रतिनिधी राजेंद्र रायकाव इतरांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून दीपावली सणाच्या काळात रस्ता खुला ठेवण्याची विनंती केली। शेतकऱ्यांनी, व्यापाऱ्यांची व नागरिकांची अडचण लक्षात घेऊन 8 दिवसांसाठी फक्त दुचाकी वाहतुकीसाठी रस्ता खुला ठेवण्यास मान्यता दिली आहे। त्यामुळे आता नागरिकांना दीपावली खरेदीसाठी आणि प्रवासासाठी मोठी सोय होणार आहे। यावेळी शेतकरी राहुल सावंत बोलताना म्हणाले की नमस्कार, बंद केलेली कामात संबंधित अधिकाऱ्यांना एक निवेदन करत आहोत की आम्ही गेल्या काही दिवसापासून आम्ही AWला असू देत, परत म्युन्सिपालिटीमध्ये आमच्या चीफ ऑफिसरला असू देत, आम्ही रिटर्न रिक्वेस्ट करून आम्ही त्यांचा संबंधित अधिकाऱ्यांना आम्हाला मोबदला भेटू देत म्हणून त्यांना हे केलं होतं, रिक्वेस्ट केलं होतं। पण काही अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती जबाबदारी घेत नसून एकामेकाच्या म्हणजे हा अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्यावरती ढकलून देतोय, काही तो अधिकारी ह्या अधिकाऱ्यावरती हे करत असतोय। आम्ही संबंधित अधिकाऱ्याला जसं NHI असू देत, परत PWDला असू देत, त्यांना रिक्वेस्ट करून त्यांना लेटर पाठवल्यावरती कोणीही या प्रोजेक्टचं जबाबदारी घेत नसून एकामेकावरती ढकलत आहेत आणि पळवापळी काही भरपूर शेतकऱ्यांना त्रास देऊन पळवापळी करत आहेत। तरी लवकरात लवकर ह्याचा मोबदला भेटून हा रस्ता चांगलेपणा सुरळीत होऊ देत म्हणून। नमस्कार, मी राहुल यल्लाप्पा सावंत। माझी गेल्या काही दिवसापासून हा रस्ता आमचा जो ओल्ड फिश मार्केट पासून ते आमच्या ब्रिज पर्यंत, नदी ब्रिज पर्यंत जो काय रस्ता करत आहेत त्या रस्त्याला आम्हाला कुठलाही नोटीस न पोचलेली आहे। परत प्रत्येक आमचे शेतकरी सर्वे नंबर 67, 66, सर्वे नंबर 65, सर्वे नंबर 63 हा सर्व सर्वे नंबर मध्ये आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत। परत ह्या जमिनीमध्ये कुठल्याही शेतकऱ्याला एकही नोटीस न पोचता या संबंधित अधिकाऱ्यांनी ह्या रस्त्याला कामाची सुरुवात केलेली आहे। मग काम कशासाठी चालू केले, कोणाला नोटीस न पोचता, त्याच्यासाठी आम्ही हा रस्ता बंद करून आमचा ह्याच्यावरती आक्रोश दाखवलो। पण आता काही दिवसापासून आम्ही हा रस्ता बंद करून आता काही आमच्या मित्र परिवाराने आणि व्यापारी संघटनांनी, परत मच्छी मार्केट वर इतर आमचे वरिष्ठ कोचेरी साहेब आहेत, कुवल साहेब आहेत, गुंडू तुपिनकट्टी आहेत, यांनी सगळ्यांनी आम्हाला एक रिक्वेस्ट करून आम्हाला हे केली की आम्हाला दिवाळीच्या निमित्ताने एक छोटा रस्ता काय असेल, एक 2 व्हीलर जाण्यासाठी तरी एक वाट करून द्यावी म्हणून आमच्यापर्यंत एक रिक्वेस्ट केली। त्याच्यासाठी आम्ही लोकांचा विचार करून आणि कुठल्याही नागरिकाला आमच्याकडून कुठलाही आम्हाला हानी पोचवायची नाही आहे की कुणाला असं आम्हाला हे करायचं नव्हतं, दुखापत करायचं नव्हतं। त्याच्यासाठी आम्ही 2 ते 3 फुटाचा एक 2 व्हीलर जाण्यासाठी आम्ही एक रस्ता सोडत आहे। तरी संबंधित अधिकाऱ्यांनी ह्या रस्त्यासाठी आम्ही जे काय आम्ही भोगलोय इतके दिवस, त्याच्यासाठी आम्हाला त्याचा न्याय मिळू देत। आणि इतके वर्ष झाली, 10-15 वर्ष झाली, खानापूर शहरामधलं सांडपाणी आमच्या जमिनीमध्ये 15 वर्ष झाली आमच्या जमिनीमध्ये सतत आम्ही घेत आहोत। त्याच्यासाठी आम्हाला त्याला विरोध करून आम्ही 4 दिवसात त्याचा निर्णय नाही लावला नाही तर आम्ही ते पाणी सुद्धा बंद करू
असा आमचा सगळ्या शेतकऱ्यांकडनं विरोध आहे. त्या शेतामध्ये बघितलं तर 15 वर्ष झाली आज एकही दाना न पिकता त्याच्यामध्ये काचा, सुवा, ब्लेड हा सर्व प्रकारचा त्याच्यात मैला भरलेला आहे. जर हा संबंधित अधिकाऱ्यांनी जर आमच्या विरोधाला जर त्यांनी हे साथ न देता जर हे निग्लेक्ट केलं तर आम्ही त्याला रस्त्यावरती उतरून हा पाणी जे काय पाणी आलंय ते सुद्धा बंद करेन हे आम्ही एवढंच सांगू इच्छितो. खानापूर शहरातील जो राजा सिरामिक्स पासून गोवा कत्रीपर्यंत नॅशनल गव्हर्नमेंटनं माननीय सन्माननीय नितीन गडकरी यांनी या रस्त्यासाठी 14 कोटीचा निधी मंजूर केला आणि तो निधी स्टेट गव्हर्नमेंटला हँडओव्हर केल्यानंतर या रस्त्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आणि हे काम सुरू झाल्यानंतर ज्या पद्धतीने काम सुरू झालेलं आहे काम बघता खरोखरच या कामाला क्वालिटी नाही हे सगळ्यांना आज कळून चुकलं आहे. आणि त्याच्याबरोबर एक सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे या रस्त्यालगत असलेले आपले जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या बऱ्याच जमिनी या रस्त्यामध्ये गेलेल्या आहेत. आणि या शेतकऱ्यांच्या जमिनी रस्त्यामध्ये गेला असताना वास्तविक नोटिसा त्यांना यायला हव्या होत्या आणि त्याला जी काही नुकसान भरपाई आहे ती सरकारच्या माध्यमातून मिळायला पाहिजे होती. पण ती नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी सावंत असतील, चव्हाण असतील, चौगुले असतील असे बरेचसे शेतकरी या ठिकाणी आहेत. त्यांनी हा रस्ता त्या ठिकाणी बंद पाडला आणि ऐन दिवाळीच्या सीझन मध्ये जो खानापूर शहरातील व्यापारी वर्ग आहे त्या व्यापाऱ्यांचा एकूण व्यापार 100%वरून 10%कडे येऊन आज पोहोचलेला आहे. खानापूर शहर जरूर ओस पडलेलं आहे काका अशा पद्धतीची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आणि असं असताना या खानापूर शहरामध्ये खानापूर तालुक्यातील जे संबंधित ऑफिसर आहेत या ऑफिसरांनी तात्काळ या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं होतं. एकूण आपण ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी न बसता तुम्ही जनतेचे सेवक आहे हे त्यांनी विसरून गेले आणि खुर्ची मोठी आहे या उद्देशाने कोणतंही लक्ष यांच्याकडे दिलं नाही. आणि लक्ष न दिल्यामुळे शेतकऱ्याने रागाच्या भरामध्ये या ठिकाणी हा रस्ता बंद केला, 2 व्हीलर सुद्धा बंद केले आणि व्यापारी वर्ग एकत्रित येऊन संबंधित शेतकऱ्याला फिश मार्केट मधले आपले व्यापारी वर्ग असतील, खानापूर शहरातले व्यापारी वर्ग असतील या सगळ्यांनी प्रमोदजी कोचेरी आमच्याकडे गुंडू टुपिंगटे असतील, राजू रायका असतील या सगळ्या नेत्यांच्याकडे विनंती केली की त्याच्यातून काहीतरी मार्ग काढा. आणि त्या संदर्भात आम्ही या सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती केलेली आहे की कमीत कमी येत्या 8-10 दिवसासाठी या ठिकाणी 2 व्हीलरचा रस्ता, कारण दिवाळी समोर आहे, बरेच खेडेपाड्यातील आपले जे तरुण आहेत ते कामासाठी गेलेले तरुण असतील, नागरिक असतील, सगळे खानापूर शहरात यावेत तेव्हा आपण 8-10 दिवसासाठी 2 व्हीलर जाण्यापुरता तरी रस्ता या ठिकाणी आपण काढून द्यावा अशी विनंती केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी ते मान्य केलेलं आहे. तेव्हा खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीचा एक लीडर या नात्यानं त्या ठिकाणी संबंधित ऑफिसरांना सांगू इच्छितो की विकास झाला पाहिजे ती मात्र शंका नाही, पण कुणाच्यावर अन्याय करून शेतकऱ्यावर अन्याय करून कुठलाही विकास का होता कामा नये. तेव्हा पहिल्यांदा यांच्या समस्याचं निवारण संबंधित अधिकाऱ्यांनी बसून त्या ठिकाणी करावं अशी विनंती करतोय. आणि श्री प्रमोद कोचेरे, गुंडू टुपिंगटे, राजू रायका आणि आमच्या विनंतीला मान्य देऊन या ठिकाणी शेतकरी वर्गाने जो निर्णय घेतला त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. भारत माता की जय. खानापूरचा ज्वलंत विचार म्हणजे विषय असा आहे, नॅशनल हायवेचा विषय आहे. आता बरंच चर्चा याच्याबद्दल झालेलं आहे, मीडियामधनं बऱ्याच जण बघितलेलं आहे. आता ही रस्ता खानापूर 1 टाइमचा डेव्हलपमेंटचा रस्ता आहे आणि याच्यात परिस्थिती काय आहे, परवा रस्ता काम चालू झालं, दोन्हीकडे एकदम कॉन्ट्रॅक्ट बंद केल्यामुळं लोकांचं भयंकर मोठ्या प्रमाणात हाल झाला आणि मार्केटिंग पूर्ण बंद झालेलं आहे. मला एकच करायची, कॉन्ट्रॅक्टनी चुका केल्यामुळं हे परिस्थिती घडलेलं आहे. एक साईडला त्यांनी रस्ता घेतला असता, एक साईड सोडला असता, हे काम करत त्याची नीतीनं त्यांनी करायला पाहिजे होतं. त्याला मार्गदर्शन नसल्यामुळे हे काम आज परिस्थिती झालेलं आहे लोकांचं. आम्ही परवा AWL पण भेटलो आणि त्याच्याबद्दल संघर्ष केलो. पूर्ण मार्केटमधले सर्व व्यापारी होते, जनता होते आणि त्यांना घेऊन जाऊन तिथं बैठक केल्यानंतर तुम्ही चुका केला, एक साईडला चालू करायचं, एक परत बंद करायला पाहिजे होतं. त्यांनी मांडले. खरं आता परिस्थिती काय आला इथं आल्यावर आम्हाला नंतर परिस्थिती कळाली की राहुल सावंत असू दे, विनायक चव्हाण असू दे, चौगुले त्यांच्या ज्या जुना वडीलधारी मंत्र्यांनी 5 मीटरचा रस्ता नॅशनल करायला त्यांनी अनुमती दिली होती, तर रस्ता झालेला होता.
त्यानंतर 14 मीटरचा रस्ता केले, त्यांनी गप्पच बसले. नंतर वन टाइम डेव्हलपमेंट ज्यावेळेला रस्ता चालू झाला त्यावेळेला त्याला काही कॉम्पेन्सेशन नाही. जवळपास त्यांचं 7-8 लोक त्याच्यात येतात आणि जवळपास 2 ते 3 एकर जागा जातोय. त्यांचं काळजी घेणारं, त्यांचा विचारपूस करणारं कोणच नव्हते. ज्यावेळी रस्ता त्यांनी बंद केले, आम्ही त्यानंतर इथं आलो आणि त्यांचं चौकशी केल्यानंतर आम्ही नॅशनल हायवेचा संपर्क केला, पीडब्ल्यूडीचा संपर्क केला आणि हे लँड ॲक्विजिशनच झाला नव्हता. नुसता सपाट इथं रस्ता बी नाही रेकॉर्डमध्ये नाही आणि पीटी सीट मध्ये बी नाहीये आणि पूर्ण गावचं सांडपाणी ह्यांच्या शेतातच जातोय. त्याला मोठा पण अन्याय बी झालेला आहे. त्या अन्यायासाठी आम्ही भरपाई म्हणून सरकारकडे जाणार आहे, ते प्रयत्न बी करणार. आमदार साहेबांच्याकडे काल त्यांनी संपर्क केले, त्यांनी पण त्यांना व्यवस्थित माहिती देऊन पाठवलेल्या आहेत. मला एवढं सांग, आमदार साहेब असू दे, खासदार साहेबांनी घेऊन येणाऱ्या काळामध्ये त्यांची जी अडचण आहे, ज्या मोफतमध्ये जे रस्ता त्यांनी दिलेत नॅशनल हायवेला, त्यांना काहीतरी पोचपावती मिळायला पाहिजे. हे 100% खरं आहे आणि त्याच्यासाठी काय ऑफिशियली करस्पॉन्डन्स करायचं आहे. आज MP साहेबांच्याकडनं असू दे, आमदार साहेबांच्याकडनं असू दे, इतर ऑफिसरकडनं असू दे, आम्ही नक्कीच करणार आहे. आणि ह्या मोफत जागा मिळायचा पण प्रयत्न असला, आमदार साहेबांच्याकडे असू दे, खासदार साहेबांकडे असू दे, मिळत असला मी प्रयत्नामध्ये राहणार आहे. आता परिस्थिती काय, दिवाळी असल्यामुळं आम्ही त्यांना एक रिक्वेस्ट केलं, राहुल आणि विनायकला, काय करू बाबा, दिवाळीचा व्यापारी लोक येणार, म्हणजे आपले बांधव लोक येणार, तुम्ही छोटा तर रस्ता सोडा म्हणून त्यांनी मान्यता दिली. ते त्यांना आम्ही धन्यवाद देतो. खरं मला एवढं सांगायचं, आमचं कर्तव्य एवढं संपलेलं नाही आहे. पूर्ण हे नॅशनल हायवेचा रस्ता आहे, हे भारतीय जनता पार्टीचा जे मोदी साहेबांनी दिलेलं, गडकरी साहेबांनी दिलेला मोठी रस्ता, ज्या आमदार साहेब आम्ही असू दे, खासदार असू दे, याच्यासाठी अतोनात प्रयत्न करून खानापूरसाठी सुंदरी रस्ता सुंदर खानापूर दिसा या दृष्टीने आम्ही प्रयत्न केलेला होता. त्याचं फळ मिळायचं असलं तर कॉन्ट्रॅक्टरकडे आम्ही चांगलं काम करून घ्यायचं आमचं कर्तव्य आहे नागरिकांचं. आता येणारा प्रश्न तेवढा, ते टेम्पररी रस्ता सोडला तर येणाऱ्या काळामध्ये पूर्णच त्याचा जे विषय आहे संपवायचा आम्ही प्रयत्न करणार. म्हणून म्हणजे आम्ही राहुल असू दे, विनायकला आम्ही धन्यवाद देतो. आपण आता सध्याला टेम्पररी रस्ता आपण दिलेला आहे 7-8 दिवसासाठी आणि आमदार साहेबांच्यावर, खासदार साहेबांच्यावर, अधिकारी बरोबर व्यवस्थित आम्ही बसून त्यांना जे सपोर्ट करायचा आहे नक्कीच आम्ही काम करू असं सांगू शकतो. नमस्कार.